शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवा. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेनं ही मागणी केली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत फटाके फोडण्याची अधिकृत वेळ फक्त 8 ते 10 आहे असं पत्रात नमूद केलंय. असं असताना फटाके फोडण्यासाठी जमलेल्या शेकडो लोकांमुळे दरवर्षी शिवाजी पार्कमधील रहिवासी फटाक्यांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे अस्वस्थ होतात. उद्यानाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक आहे अशी माहितीही पत्रातून मांडण्यात आलेली आहे. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी पार्कमध्ये फटाके फोडण्याच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. तर शिवाजी पार्क पोलीस स्थानकात या संदर्भातली लेखी तक्रार दिलेली आहे आणि नियम मोडून आतषबाजी केली, फटाकेबाजी केली त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून. ज्योत्सना, नेमका काय हे सगळं घडलेलं आहे आणि काय तक्रार पोलीस स्थानकात करण्यात आलेली आहे? अगदी बरोबर आहे. दिवाळीचा सण सुरू झालेला आहे. अशामध्ये फटाके जे आहेत ते भारतीय लोक उडवत असतात. मात्र याचे काही नियम आहेत आणि ते नियम आणि अटी शर्ती जर मोडल्या तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. आणि आपण बघतोय की शिवाजी पार्क रहिवासी या ठिकाणी जी एक संघटना आहे त्या संघटनेकडून शिवाजी पार्क मैदानामध्ये फटाके फोडल्याचं जे उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचं उल्लंघन करण्यात आलेलं होतं. आणि याच संदर्भात जे आहे त्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्या संदर्भात जे आहे ते एक लेखी तक्रार रहिवासी संघटनाने शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये दिलेली आहे. जर आपण न्यायालयाचे आदेश बघितले तर रात्री 10 वाजल्यानंतर फटाके फोडण्याची परमिशन जी आहे ती नाहीये. आणि त्यातल्या त्यात जर आपण शिवाजी पार्क मैदानात म्हणायचं गेलं तर 8 ते 10 हीच एक परमिशन आहे. शिवाजी पार्क मैदानामध्ये तर आपण बघतोय की फटाके असो किंवा कुठलाही इव्हेंट असतो त्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते. अशामध्ये शिवाजी पार्क मैदानामध्ये जे काही फटाके फोडण्यात आले त्याच्या विरोधात आता रहिवासी संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी उच्च न्यायालयाचं जे कोणी उल्लंघन करत आहे त्याच्यावरची पोलिसांनी कारवाई करावी अशा संदर्भातली शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये जी आहे तक्रार दिलेली आहे. आणि या तक्रारीनंतर आता पोलीस काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष असतं. नक्कीच ज्योत्सना, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.